शिरूर शहरातील सर्वात जुने असलेल्या राम मंदिरात मांसाहाराचे तुकडे आढळल्याच्या निषेधार्थ ही घटना समजल्यानंतर शिरूर शहरातील सकल हिंदू समाज व विविध हिंदुत्ववादी संघटना यांच्या वतीने पुकारण्यात आलेल्या शिरूर बंदला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत कडकडीत 100% बंद यशस्वी झाला। दुपारपर्यंत सर्व व्यवहार दुकाने बंद होती। शिरूर हवेलीचे आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके यांनी दुपारी शहरात येऊन दुकान उघडण्याचे आवाहन केल्यानंतर व्यापाऱ्यांनी आपापली दुकाने उघडली। दिनांक 3 रोजी शिरूर शहर बंदचे आयोजन करण्यात आले होते। या संदर्भात विश्व हिंदू परिषद, लहुजी शक्ती सेना, सकल हिंदू समाज यांच्या वतीने शिरूर पोलीस स्टेशनला निवेदन दिले असून त्यात म्हटले आहे की शिरूर शहरातील प्रसिद्ध असलेल्या राम मंदिरामध्ये येथे अज्ञात व्यक्तींनी मंदिर आवारात चिकन आणि मटण पार्टी केलेले आढळले आहे। यामुळे हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या असून श्री राम मंदिर रामवाडी या मंदिरात कुठल्याही प्रकारची सुविधा नसल्याने व मंदिराची दुरावस्था असल्याने हा प्रकार घडला। या गोष्टीला श्री राम मंदिर ट्रस्ट जबाबदार आहे। तरी संबंधित मंदिरात मांसाहार करणाऱ्यांवर तसेच मंदिराची व्यवस्थित देखभाल न करणाऱ्या ट्रस्टींवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी या निवेदनात करण्यात आली होती। बंदच्या पार्श्वभूमीवर शहरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता। प्रत्येक चौकात पोलीस तैनात होते। शिरूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले हे स्वतः हजर राहून सर्व घटनेची माहिती घेत होते। प्रशांत ढोले यांनी राम मंदिरास भेट घेऊन ट्रस्टीकडून माहिती घेत उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या। शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनानुसार चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता।